मराठी अस्मितेसाठी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा 51वा वर्धापन दिन नगर शहरात शहर शिवसेनेच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला। या निमित्त शिवसैनिकांनी शनी चौक ते चौपाटी कारंजा मानवी साखळी तयार करून स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं। शिवसेना स्थापनेचा 51वा वर्धापन दिन नगर शहर शिवसेनेच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला। पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेनं नगरमधील शनी चौक ते चौपाटी कारंजा दरम्यान मानवी साखळी तयार करून स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं। या कार्यक्रमात शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभागृह नेते अनिल शिंदे, सभापती सचिन जाधव, संजय शेणगे, दत्ता मुदगल, विक्रम राठोड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिवसेना नेत्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत बाळासाहेब ठाकरे यांची समाजकारणाची शिकवण कायम आचरणात आणण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं। 51वा स्थापना दिवस संपूर्ण देशामध्ये प्रचंड उत्साहामध्ये साजरा होत आहे। नगर शहरामध्ये सुद्धा हा स्थापना दिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला गेलेला आहे। मी आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक, सगळे सन्माननीय पदाधिकारी, आमच्या महिला आघाडी, आमचे सगळे शिवसैनिक यांचं मनापासून आभार मानतो का 11 वाजता स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून सावरकर पुतळ्यापर्यंत या ठिकाणी शिवसेनेची साखळी निर्माण केली गेली आणि त्याच्यामध्ये प्रचंड असा उत्साह दिसून आला। आपण पाहतोय का शिवसेनेचे जे विचार आहेत ते विचार या नगर शहरामध्ये रुजलेले आहेत। माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय आदित्य साहेब ठाकरे यांनी जे विचार या महाराष्ट्राला दिलेले आहेत तेच विचार नगर शहरामध्ये आपण पाहतोय का लोकांमध्ये पसरत आहेत। नगर शहरामध्ये लोकांचा विश्वास आहे शिवसेनेवर। आम्ही पाहतोय का नगर शहराचा विकास व्हावा, त्याचबरोबर या नगर शहराची संस्कृती टिकावी, हे अनेक वर्षापासून शिवसैनिक या नगर शहरामध्ये काम करत आहे आणि त्याचंच खरं म्हणजे प्रचिती म्हणून आपण पाहतोय का 25 वर्ष एका शहरामध्ये आमदार निवडून येणे, 3-3दा महापौर होणे या नगर शहराचं वैशिष्ट्य आहे। म्हणून या ठिकाणी हा स्थापना दिवस अत्यंत आनंदामध्ये, उत्साहामध्ये आम्ही साजरा केलेला आहे। आज शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात अहमदनगर शहरामध्ये साजरा करण्यात आला। 51 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष ही महाराष्ट्राला दिलेली खूप मोठी देणगी आहे। महाराष्ट्राचे अनेक विविध प्रश्न या शिवसेनेच्या माध्यमातून, विविध आंदोलनांच्या माध्यमातून मार्गी लागले। अनेक मोठे नेते आणि अनेक खूप कार्यकर्ते या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून तयार झाले। नगर शहरामध्ये सुद्धा शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा करण्यात आला। त्यावेळी स्वामी विवेकानंद पुतळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा अशी मानवी साखळी तयार करून एकजुटीचा संदेश देण्यात आला। यापुढेही सर्व शिवसैनिक नगर शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एकीने काम करून शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील असा आत्मविश्वास व्यक्त करतो। 51 वर्षाची शिवसेना मोठ्या डामडौलाने खरं तर उभी आहे। अनेक संघटना निघाल्या, चालल्या आणि बंद झाल्या, पण शिवसेना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात काम करते, आज 16 खासदार आणि 63 आमदार त्या महाराष्ट्रात शिवसेनेचे आहे आणि आपण पाहिलं असेल की हिंदुत्वाचा कोणताही विषय असेल त्या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडणारा एकमेव पक्ष असेल जो एकदा बोलल्यानंतर कधी शब्द मागं घेत नाही, ते आमचे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून खरं तर आम्ही उद्या आज काम करत आहोत आणि निश्चित शिवसेनेचे उज्ज्वल भविष्य, त्यांचे विचार हे आम्हाला कायम प्रेरणादायी ठरतात आणि म्हणूनच हिंदुत्वापासून सुरुवात आणि हिंदुत्वापाशीच शेवट अशा 2 महान व्यक्तींच्या स्मृतीला अभिवादन करून आम्ही सुरुवात केली आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता सकाळच्या झालेली आहे। संध्याकाळी विविध विकास कामांची उद्घाटनं करून आज उद्या परवा 3 दिवस नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा उत्साह हा शिवसैनिकांनी ठरवलेला आहे। आणि वेगवेगळ्या माध्यमातून सर्व समाजातील लोकांना ज्याचा उपयोग होईल असे पाया वाटपाचे कार्यक्रम, विकासाचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे कार्यक्रम, आरोग्याची शिबिरं असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही खरं तर नगरपुढं या वर्धापन दिनानिमित्त आलेलो आहोत। या मानवी साखळीसाठी शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला।
भगव्या टोप्या उपरणं घातलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.